मित्रांनो, ज्या मित्राला तुम्ही भाऊ म्हणून छातीशी धरलं होता, ज्याच्यासाठी तुम्ही जगाशी लढायला तयार होता, तोच माणूस तुमच्याच प्रेमावर डोळा ठेवून बसला असेल तर? ज्या मैत्रिणीला तुम्ही प्राणापेक्षा जास्त जपलं, तिच्यासमोर तुमचा जिवलग मित्र गेला आणि म्हणाला, तो तुझ्याशी फक्त खेळत होता आणि तिने तुमच्यावर विश्वास नाही ठेवता त्यालाच निवडलं तर? ही कथा फक्त कथा नाही, ही तुमची, माझी आणि लाखो लोकांची सत्यकहाणी आहे. आज मी तुम्हाला बुद्धांची तीच खरी घटना सांगणार आहे, ज्यात एका तरुणाला त्याच्या प्रेयसीने आणि जिवलग मित्राने एकत्र मिळून जगण्याची शिक्षा दिली. जर तुम्हाला कधी विश्वासघात झाला, ह्या व्यक्तीने फसवलं, तुमच्या मित्रानेच धोका दिला किंवा तुमच्या प्रेमाची किंमत कोणी लावली नाही, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी तुम्हाला कळेल, खरंच छान झालं की ते दोघे गेले. मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमच्या जवळच्या माणसाने कधी तुमचा विश्वास तोडला आहे का? कमेंट करा, हो किंवा नाही. आज मी बुद्धांची खरी घटना सांगणार आहे, अरुण, मेघना आणि देवराज यांची. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा मिळेल. राजगृह शहराजवळच्या एका शांत गावात 3 जीव राहत होते. अरुण, प्रामाणिक, मनाने सोन्याचा, जो कधी कोणाचं वाईट विचारत नव्हता. मेघना, अरुणाची बालपणीची मैत्रीण, सुंदर, हुशार आणि अरुणाच्या मनात घर करून राहिलेली. आणि देवराज, अरुणाचा जिवलग मित्र, भाऊ, ज्याच्यासाठी अरुण जीव द्यायला तयार होता. ते तिघ असे एकरूप होते की सगळं गाव म्हणायचं, हे तिघ कधीच वेगळे होणार नाही. एकत्र खेळायचे, एकत्र शिकायचे, एकत्र स्वप्न पाहायचे. अरुण आणि मेघना लहानपणापासून जवळ होते. सगळे म्हणायचे, हे दोघं एक दिवस नक्कीच एकत्र येतील. अरुणाचं मेघनावर प्रेम होतं, पण तो कधी बोलला नव्हता. तो लाजाळू होता, संकोची होता. मेघनालाही अरुणावर प्रेम होतं, पण ती थेट कधी म्हणाली नव्हती. ती वाट पाहत होती की अरुण पहिला बोलेल. आणि देवराज, तो त्या दोघांच्यात मजा करायचा. कधी सांगणार तुम्ही एकमेकांना, असं विचारायचा. मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमच्या आयुष्यात असा कोणी मित्र आहे का ज्याला तुम्ही सर्व काही सांगता, ज्याच्या समोर तुम्ही जगाची काळजी विसरता? कमेंट करा, आहे किंवा होता पण आता नाही. पण या तिघांच्या आयुष्यात एक वादळ येणार होतं, असं वादळ की त्यांची मैत्री, त्यांचं प्रेम, त्यांचा विश्वास, सगळं काही तुटून जाणार होतं. ते वादळ कसं आलं हे आता मी सांगतो. एक दिवस गावात मोठा उत्सव होता. दिवाळीचा सण. सगळीकडे दिवे, आनंद, हर्षोल्हास. देवराजने अरुणाला कानात सांगितलं, भाऊ, आज सांगून टाक. आज मेघनाला प्रपोज कर, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप करशील. अरुण घाबरला, पण ती जर नाही म्हणाली तर? देवराज हसला, अरे भाऊ, ती तुझ्यावरच प्रेम करते. मी तिला विचारलं आहे. तिने सांगितलं, अरुण जर विचारला तर मी लगेच हो म्हणे. अरुणाच्या चेहऱ्यावर आनंदाची लाली पसरली. त्याने मेघनासाठी स्वतःच्या हातानं एक सुंदर हार विणला. फुलांचा हार, गुलाबाच्या पाकळ्यांचा. प्रेमाने, काळजीपूर्वक. संध्याकाळी नदीच्या काठावर सूर्य मावळत होता. आकाश केशरी रंगात रंगलं होतं. अरुण आणि मेघना भेटले. अरुण थरथरत होता. त्याचे हात घामाने ओले झाले होते. पण त्याने धैर्य करून गुडघ्यावर बसला. त्याने हार मेघनासमोर धरला आणि म्हणाला, मेघना, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मेघना हसली. सांग ना अरुण. अरुण बोलला, मी लहानपणापासून तुझ्यावर प्रेम करतोय. तू माझ्या मनात, माझ्या विचारात, माझ्या स्वप्नात आहेस. तू माझ्यासोबत आयुष्यभर चालशील का?
माझी होशील का? मेघनाच्या डोळ्यात पाणी आलं, पण आनंदाचं पाणी. ती रडत हसत बोलली, हो अरुण, हो, मीही तुझ्यावर प्रेम करते. मी आयुष्यभर तुझीच राहील. त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली. तो क्षण इतका पवित्र होता, इतका खरा होता की जगात दुःख आहे असं वाटतच नव्हतं. देवराज दुरून पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण त्याच्या मनात काय होतं हे कोणालाच माहीत नव्हतं. मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्हाला असा एखादा क्षण आठवतो का जेव्हा तुम्ही प्रेम कबूल केलंत किंवा कोणी तुम्हाला प्रेम कबूल केलंत? तो क्षण किती खास होता? कमेंट करा, आठवतो किंवा नाही. अद्याप नाही. पुढचे काही महिने सुखाचे होते. अरुण आणि मेघना एकत्र होते. देवराज त्यांच्या सोबत होता. ते तिघं एकत्र नदीवर जायचे, डोंगरावर फिरायचे, स्वप्न बघायचे. अरुण मेघनाला म्हणायचा, एक दिवस आपण लग्न करू, एक छोटं घर बांधू, बाग लावू, आपली मुलं होतील. मेघना हसायची आणि म्हणायची, आणि देवराज आपल्या घरी रोज येईल. देवराज म्हणायचा, नक्कीच, तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे लोक आहात. एका रात्री पौर्णिमेच्या चांदण्या तिघं एकत्र बसले होते. देवराजने ग्लास उंचावला आणि म्हणाला, मित्रांनो, आज आपण एक वचन देऊया. अरुण आणि मेघनाने विचारलं, कसं वचन? देवराज गंभीरपणे बोलला, हे प्रेम आणि ही मैत्री कधीच तुटणार नाही. आपण तिघं कायम एकत्र राहू. काहीही झालं तरी आपण एकमेकांना कधीच सोडणार नाही. 3 हात एकत्र आले. तिघांनी एकत्र म्हटलं, वचन. चांदण्या त्यांच्या चेहऱ्यावर पडत होत्या, तारे आकाशात चमकत होते. सगळं काही इतकं सुंदर होतं की हे कधी तुटेल असं कोणी कल्पनाही करू शकत नव्हतं. पण मित्रांनो, आयुष्यात काही गोष्टी इतक्या सुंदर असतात की त्यांना दृष्ट लागते. त्यांच्या या निष्पाप वचनाला कोणाची तरी दृष्ट लागली होती. मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही कधी कोणाला कायम सोबत राहू असं वचन दिलं आहे का? कमेंट करा, हो दिलं होतं किंवा दिलं होतं पण तुटलं. काही महिन्यांनंतर एक दिवस देवराज अरुणाला शांत जागी घेऊन गेला. त्याच्या चेहऱ्यावर गांभीर्य होतं. डोळ्यात काहीतरी अस्वस्थता होती. अरुणने विचारलं, काय झालं देवराज? तू ठीक आहेस ना? देवराज डोळे खाली करून बोलला, अरुण, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, खूप महत्वाचं. अरुण हसला, बोल ना भाऊ, आपण मित्र आहोत, काय लपवायचं? देवराज खोल श्वास घेऊन बोलला, अरुण, मला मेघनावर प्रेम आहे. अरुण हसणं थांबवून त्याच्याकडे पाहू लागला. काय म्हणालास? देवराज पुन्हा म्हणाला, मला मेघनावर प्रेम आहे. खरं प्रेम? खूप दिवसांपासून? अरुण धक्का बसून बोलला, पण देवराज, तुला माहित आहे ना, मी आणि मेघना, आपण वचन दिलं होतं, तू माझा भाऊ आहेस. देवराज थंडपणे बोलला, मला माहित आहे अरुण, पण मी काय करू? माझं मन ऐकतं नाही. मला वाटतं मेघना माझ्यासाठी योग्य आहे. मी तिला जास्त सुखी ठेवू शकतो. अरुण राग येऊन बोलला, काय बोलतोस तू देवराज? तू माझा मित्र आहेस. तुला माहित आहे मी तिच्यावर किती प्रेम करतो, आणि तू मला असं म्हणतोयस? देवराज शांतपणे बोलला, मला माफ कर अरुण, पण मी तिला प्रपोज करणार आहे. तिचा निर्णय तीच घेईल. प्रेमात सगळं योग्य आहे. अरुण अवाक होऊन तिथेच उभा राहिला. त्याच्या छातीवर कोणी खंजीर खुपसला असावा असं वाटलं. मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमच्या मित्रानं कधी तुमच्याशी असा मोठा विश्वासघात केला आहे का? तुमच्यावरच प्रेमाची नजर ठेवली आहे का? कमेंट करा, हो फार दुखलं होतं, किंवा नाही माझे मित्र खरे आहे.
पण सत्य काय होतं मित्रांनो? देवराज खोट बोलत होता. त्याला मेघनावर प्रेम नव्हतं. त्याला फक्त मत्सर होता, जालसी होती. देवराज स्वतःशी बोलायचा, अरुणाला सगळं का मिळतं? मेघनाचं प्रेम, लोकांचा आदर, सगळ्यांचं कौतुक. आणि मी काय? मी कोणी नाही. मला हवंय अरुण दुखी व्हावा. त्याला कळायला हवं की हरायचं म्हणजे काय. म्हणून त्याने योजना आखली, एक विषारी योजना. अरुणाला दुखी करण्याची, मेघनाला फसवण्याची आणि स्वतःला समाधान मिळवण्याची. तो मेघनाकडे गेला. अरुण नसताना, मेघना, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, खूप महत्वाचं. अरुणाबद्दल. मेघना घाबरली. काय झालं? तो ठीक आहे ना? देवराज खोट बोलू लागला. मेघना, मला खूप वाईट वाटतं हे सांगताना, पण तू सत्य जाणून घेतलं पाहिजे. काय सत्य? मेघना म्हणाली. देवराज बोलला, अरुणाला दुसऱ्या कोणावरी प्रेम आहे. त्याने मला सांगितलं. तो म्हणाला, मेघना चांगली आहे, पण मला तिच्यावर खरं प्रेम नाही. मेघना धक्का बसून बोलली, काय? पण त्याने मला प्रपोज केलं होतं. त्याने माझ्यावर आयुष्यभर प्रेम करण्याचं वचन दिलं होतं. देवराज बोलला, मला माफ कर मेघना, पण तो तुझ्याशी फक्त खेळत होता. तो तुला मूर्ख बनवत होता. मला वाईट वाटतं, पण तू सत्य ऐकलं पाहिजे. मेघना रडू लागली. नाही, हे खोटं आहे. अरुण असं करू शकत नाही. देवराज बोलला, मला पण विश्वास बसला नाही. पण तो माझा सर्वात जवळचा मित्र आहे. तो माझ्याशी खोट का बोलेल? मेघना गोंधळून गेली. तिला काही समजेना. आणि मित्रांनो, इथेच मेघनाने सर्वात मोठी चूक केली. तिने अरुणाला थेट विचारलं नाही. तिने देवराजच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. दुसऱ्याच्या बोलण्यावर आंधळा विश्वास ठेवणं ही सर्वात मोठी चूक असते. मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही कधी दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून चूक केली आहे का? त्या व्यक्तीला थेट विचारल्याशिवाय. कमेंट करा, हो केली आहे किंवा नाही, मी स्वतः पाहतो. दुसऱ्या दिवशी मेघना रागाने अरुणाला भेटली. अरुण खुशीत होता. त्याने मेघनासाठी एक सुंदर साडी विकत घेतली होती. तिला सरप्राईज द्यायचा होता. पण मेघनाचा चेहरा पाहून तो थांबला. काय झालं मेघना? तू रडली आहेस का? मेघना रागाने बोलली, अरुण, तू माझ्याशी खेळत होतास का? अरुण गोंधळून गेला. काय बोलतेस तू? मी काय खेळ खेळला? मेघना ओरडली, तुला दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे ना? तू माझ्याशी फक्त टाइमपास करत होतास ना? अरुण धक्का बसून बोलला, काय? हे कोणी सांगितलं तुला? हे पूर्णपणे खोटं आहे. मेघना बोलली, देवराजने मला सांगितलं. त्याने सगळं सत्य सांगितलं. अरुण हात जोडून बोलला, मेघना, माझं ऐक. देवराज खोट बोलतोय. तो माझ्यावर जळतोय. तो मला दुखी करायचा प्रयत्न करतोय. तू माझ्यावर विश्वास ठेव. मेघना रडत बोलली, खोट बोलू नकोस अरुण. तो तुझा जिवलग मित्र आहे. तो तुझ्या विरुद्ध का खोट बोलेल? अरुण विनवणी करत बोलला, मेघना प्लीज, माझ्यावर विश्वास ठेव. मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो. मी तुझ्याशी कधीच खेळलो नाही. पण मेघनाने ऐकलं नाही. तिने अंधारपणे देवराजवर विश्वास ठेवला होता. ती बोलली, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही अरुण. आजपासून आपलं नातं संपलं. तू माझ्या आयुष्यातून निघून जा. अरुणाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला काहीच बोलता आलं नाही. मेघना निघून गेली आणि अरुण तिथेच थबकून उभा राहिला.
त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच्या छातीत असह्य वेदना होत होत्या. मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मेघनाने चूक केली का? तिने अरुणाला ऐकलं नाही म्हणून? कमेंट करा, हो तिने चूक केली किंवा नाही देवराजने फसवलं. काही दिवसांनी देवराज मेघनाकडे गेला. मेघना अजूनही दुखी होती, रडत होती. देवराज खोटं सांत्वन करत बोलला, मेघना, मला वाईट वाटतं. अरुणाने तुझ्याशी असं केलं. मेघना रडत बोलली, मला समजत नाही देवराज. मी त्याच्यावर इतका विश्वास ठेवला होता. देवराज बोलला, असं होतं मेघना. काही लोक फक्त खेळतात. पण एक गोष्ट सांगू? काय? देवराज बोलला, मी तुझ्यावर खरं प्रेम करतो मेघना. मी कधी तुला दुखवणार नाही. मी तुला आयुष्यभर सुखी ठेवी. मेघना गोंधळली. तिला काहीच समजत नव्हतं. ती अरुणावर रागात होती, दुखी होती, आणि देवराज तिची काळजी घेत होता. तिने विचार केला, कदाचित देवराज बरोबर आहे. कदाचित अरुणाने खरंच माझ्याशी खेळ खेळला. आणि काही दिवसांनी मेघनाने देवराजला होकार दिला. देवराज आतून हसला. त्याने अरुणाला हरवलं. त्याला समाधान मिळालं. पण देवराजला मेघनावर प्रेम नव्हतं. त्याला फक्त सूर हवा होता. अरुणाला दुखी पाहायचं होतं. आणि इकडे अरुण एकटा पडला. ज्या दोन व्यक्तींवर त्याने सर्वात जास्त विश्वास ठेवला होता, त्यांनीच त्याला जगायची शिक्षा दिली. मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. देवराजला मेघनावर प्रेम होतं का? कमेंट करा, नाही फक्त सूर होता, किंवा हो खरं प्रेम होतं. अरुण रात्रभर रडला. त्याला काहीच समजेना. त्याच्या मनात फक्त प्रश्न होते, मी काय चुकलो? माझं प्रेम खोटं होतं का? मी कमी होतो का? मी इतकं दिलं तरी मला काय मिळालं? त्याने स्वतःला दोष देऊ लागला. तो म्हणाला, मी लायक नाही. मी अपूर्ण आहे. मी हरलो. त्याला जगायची इच्छाच राहिली नाही. त्याला वाटलं, माझ्यासाठी काहीच उरलेलं नाही. पण सकाळी सूर्य उगवला. पक्षी किलबिलू लागले. जीवन पुन्हा सुरू झालं. अरुणाने स्वतःला सांभाळलं. त्याने विचार केला, मला उत्तर हवं आहे. मला समजून घ्यायचं आहे का हे सगळं झालं. त्याने ठरवलं, मी गौतम बुद्धांकडे जातो. ते मला मार्ग दाखवतील. आणि तो निघाला बुद्धांच्या शोधात. पायी चालत रस्त्यावरून, थकलेला, तुटलेला, पण आशेने भरलेला. मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्हाला कधी असं एकटेपणा जाणवला आहे का? असं वाटलं की आता काहीच उरलेलं नाही? कमेंट करा, हो खूप वेळा, किंवा नाही मी भाग्यवान आहे. अरुण राजगृहच्या बाहेर एका विशाल वटवृक्षाखाली पोहोचला. तिथे भगवान बुद्ध बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर असलेली शांतता, त्यांच्या डोळ्यातील करुणा हे पाहून अरुणाला थोडा दिलासा वाटला. शेकडो लोक बुद्धांच्या प्रवचनासाठी जमले होते. अरुण हळूहळू बुद्धांच्या जवळ गेला. गर्दीतून जागा करत, गुडघे टेकून, हात जोडून तो बुद्धांसमोर बसला. बुद्ध त्याच्याकडे पाहतात. त्यांच्या डोळ्यात असीम करुणा. अरुण बोलू शकला नाही. फक्त अश्रू वाहत होते. बुद्ध शांत आवाजात म्हणाले, बोल पुत्रा, तुझं मन काय म्हणतंय? अरुण रडत रडत बोलला, भगवन, मी माझ्या प्रेयसीवर प्राण देऊन प्रेम केलं. पण तिने माझ्यावर विश्वास ठेवला नाही. माझा सर्वात जिवलग मित्र होता. पण त्यानेच मला धोका दिला. भगवन, मी काय चुकलो? मी कमी होतो का? माझं प्रेम खोटं होतं का? मला उत्तर द्या भगवन. का मला फक्त दुःख मिळतं? का मला सर्वजण सोडून जातात?
बुद्ध हळूच हसले, पण त्यांचं हसणं अरुणाला दुखवणारं नव्हतं. ते प्रेमळ होतं, ते करुणामय होतं. बुद्ध बोलले, अरुण, तू एकटा नाहीस. तुझा प्रश्न हजारो लोकांच्या मनात आहे. तुझं दुःख लाखो लोकांच्या हृदयात आहे. आज मी तुला 7 शिकवणी देतो. या 7 शिकवणीनंतर तुझं सर्व दुःख नाहीसं होईल. तुझं आयुष्य बदलेल. पण तू माझं प्रत्येक शब्द मनापासून ऐक, कारण आजचं उत्तर फक्त तुझं नाही, सर्वांचं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्हाला असे उत्तर हवे आहे का? कमेंट करा, हो, मला समजून घ्यायचं आहे. बुद्ध समोर 2 वस्तू ठेवतात. एक खरा हिरा, लहान पण मौल्यवान, आणि एक नकली काचेचा मोठा दगड, चमकदार पण बनावट. बुद्ध विचारतात, अरुण, यांच्यात कोणता खरा आहे? अरुण बोलला, हा लहान हिरा खरा आहे भगवन. बुद्ध बोलले, बरोबर, पण पाह, हा मोठा दगड किती चमकतोय. लोकांचं लक्ष लगेच यांच्याकडे जातं. पण तू जाणतोस की हा बनावट आहे का? कारण तू परखदार आहेस. तसंच अरुण, देवराज बनावट मित्र होता. तो चमकदार होता, गोड बोलत होता, पण ख्या मित्राचं हृदय त्याच्यात नव्हतं. तू त्याला खरा मित्र समजलास, पण तो नकली होता. अरुण विचारतो, पण भगवन, मला कसं कळायला हवं होतं? बुद्ध बोलतात, हियाची परीक्षा अग्नीत होते, मित्राची परीक्षा संकटात. जेव्हा तुला गरज होती तेव्हा देवराजने तुला साथ दिली का? नाही. त्याने तुझ्या विरुद्ध खेळ खेळला. खरा मित्र संकटात साथ देतो. बनावट मित्र संकट निर्माण करतो. मित्रांनो, तुम्हाला कळलं का? खरे लोक संकटात ओळखले जातात. जो तुमच्या सुखात तुमच्या सोबत आहे पण दुःखात गायब होतो, तो तुमचा मित्र नाही. जो तुमच्या दुःखात तुमच्या सोबत उभा राहतो, तोच खरा मित्र. मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमच्या आयुष्यात कोणी बनावट मित्र आहे का? ज्याला तुमच्या सुखाचा मत्सर वाटतो? कमेंट करा, हो आहे किंवा नाही, सगळे खरे आहे. बुद्ध एक आरसा हातात घेतात. ते अरुणाला म्हणतात, पाह अरुण, हा आरसा तुला तुझा खरा चेहरा दाखवतो. पण जर मी या आरशासमोर एक चित्र धरलं तर तुला चित्र दिसेल, तुझा चेहरा नाही. तसंच मेघनाने तुझ्याकडे थेट पाहिलं नाही. तिने देवराजच्या शब्दांतून तुला पाहिलं आणि देवराजने खोट चित्र दाखवलं. मेघनाने चूक केली अरुण, पण तिची चूक काय होती? तिने तुझ्यावर विश्वास ठेवला नाही असं नाही. तिने देवराजच्या बोलण्यावर आंधळा विश्वास ठेवला, तुला विचारल्याशिवाय. जर तिला शंका होती तर तिने थेट तुला विचारायला हवं होतं. पण तिने दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. बुद्ध बोलतात, अरुण, जीवनात लोक तुमच्याबद्दल बरंच काही बोलतील. काही सत्य बोलतील, काही खोट. पण तुम्ही कधीही दुसऱ्याच्या बोलण्यावर आंधळा विश्वास ठेवू नका. स्वतः पहा, स्वतः विचारा, स्वतः निर्णय घ्या. मित्रांनो, हे ऐकलंत का? जर कोणी तुमच्याबद्दल काहीतरी सांगत असेल तर प्रथम त्या व्यक्तीला विचारा. सत्य काय आहे ते जाणून घ्या. दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून संबंध तोडू नका. मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही कधी दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून चूक केली आहे का? कमेंट करा, हो केली आहे किंवा नाही, मी स्वतः पाहतो. बुद्ध विचारतात, अरुण, देवराजने तुला धोका का दिला? अरुण बोलला, मला समजत नाही भगवन. बुद्ध बोलले, कारण त्याला तुझा मत्सर होता. तुला मेघनाचं प्रेम मिळालं, तुला लोकांचा आदर मिळाला. तुझ्याकडे एक सुंदर हृदय होतं आणि त्याला काय मिळालं? काहीच नाही. मत्सर हा एक विष आहे अरुण.
हा माणसाला आतून खाऊन टाकतो. बुद्ध एका लहान सापाचं उदाहरण देतात. अरुण, हा साप दिसायला लहान असतो पण विष प्राणघातक असतं. तसाच मत्सर, हा लहान दिसतो, अरे थोडासा हेवा वाटतोय, पण हाच मत्सर माणसाला राक्षस बनवतो. देवराजला तुझ्या सुखाचा मत्सर होता, तुझ्या प्रेमाचा हेवा होता, म्हणून त्याने तुझं सुख नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तुझं प्रेम तोडण्याचा प्रयत्न केला. बुद्ध बोलतात, अरुण, आयुष्यात असे लोक येतील ज्यांना तुमच्या यशाचा मत्सर वाटतो, तुमच्या सुखाचा हेवा वाटतो. ते तुमचे मित्र दिसतील पण मनात विष असेल. अशा लोकांपासून दूर राहा, कारण ते तुम्हाला कधीच वर येऊ देणार नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, खरा मित्र तुमच्या सुखात आनंदित होतो. बनावट मित्र तुमच्या सुखाचा मत्सर करतो. ज्याला तुमच्या यशाचा आनंद होत नाही तो तुमचा मित्र नाही, तो तुमचा शत्रू आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमच्या आजूबाजूला कोणी असा आहे का ज्याला तुमच्या सुखाचा मत्सर वाटतो? कमेंट करा, हो आहे किंवा नाही, माझे लोक खरे आहे. बुद्ध अरुणाला नदीकडे घेऊन जातात. नदी पावसाने भरून वाहत होती. पाण्याचा आवाज, लाटांचा खळखळाट. बुद्ध म्हणतात, ही नदी पहा अरुण, किती सुंदर वाहते, कधी सरळ कधी वळण. पण एक गोष्ट लक्षात घे, ही नदी कधीच थांबत नाही. नदी वाहत असताना तिला मार्गात अनेक गोष्टी भेटतात. सुंदर खडे, चमकदार दगड, मोती, शंख. काही खडे इतके सुंदर असतात की नदीला वाटतं, हा खडा किती सुंदर आहे, मी याला धरून ठेवीन. पण नदी खडा धरून ठेवते का? अरुण बोलला, नाही भगवन. नदी पुढे वाहत राहते. बुद्ध म्हणतात, का? कारण नदीला माहीत असतं, माझा मार्ग पुढे आहे. मी खड्यासाठी बनलेली नाही, मी समुद्रासाठी बनलेली आहे. जर मी खड्यावर थांबले तर माझा प्रवास थांबेल, मी माझं ध्येय गाठू शकणार नाही. तसाच तू अरुण, तू नदी आहेस. मेघना एक सुंदर खडा होती, तुला ती आवडली, हे स्वाभाविक आहे. पण ती तुझ्यासाठी बनलेली नव्हती, ती तुझ्या प्रवासाचा भाग नव्हती, ती तुझ्या समुद्राचा भाग नव्हती. बुद्ध बोलतात, अरुण, तू म्हणशील, पण तिने मला प्रेम केलं होतं. हो, केलं, पण तीच प्रेम कमकुवत होतं. तीच प्रेम परीक्षेत पडलं आणि तुटलं. खरं प्रेम दुसऱ्याच्या बोलण्यावर डगमगत नाही, खरं प्रेम परीक्षेत टिकतं. तीच प्रेम परीक्षेत पडलं आणि फेल झालं, म्हणजे ते प्रेम खरं नव्हतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, जे तुमचं आहे ते तुमच्या सोबत राहील, जे तुमचं नाही ते तुम्ही किती धरून ठेवलं तरी जाईल. जे गेलं ते तुमचं कधीच नव्हतं. मित्रांनो, बुद्ध पुन्हा तो हिरा हातात घेतात. ते अरुणाला म्हणतात, अरुण, मी हा हिरा कचात फेकला तर याची किंमत कमी होते का? अरुण बोलला, नाही भगवन. बुद्ध म्हणतात, मी याला चिखलात टाकला तर याचं मूल्य संपतं का? अरुण म्हणाला, नाही. बुद्ध विचारतात, का? अरुण बोलला, कारण हिराचं मूल्य त्याच्या स्वभावात आहे, त्याच्या बाहेरच्या ठिकाणात नाही. बुद्ध खुश होऊन म्हणतात, तू पूर्णपणे समजलास. तसाच तू अरुण. मेघनाने तुला सोडलं, देवराजने धोका दिला, म्हणून तुझं मूल्य कमी झालं नाही. तू तोच आहेस, तुझं हृदय तेच आहे, तुझं प्रेम तेच आहे, तुझी किंमत तीच आहे. बुद्ध बोलतात, कोणी तुला ओळखलं नाही याचा अर्थ तू मूल्यहीन आहेस असा नाही. याचा अर्थ ते परखदार नव्हते, त्यांना तुझं मोल ओळखता आलं नाही. अरुण, समज, मी हा हिरा एका भिकायाला देतो. तो म्हणतो, मला हे नको, हे काय काम येईल?
तर या हिराची किंमत कमी होते का? अरुण बोलला, नाही भगवन. हिराची किंमत तशीच राहते. फक्त त्या भिकायाला त्याची किंमत माहीत नाही. बुद्ध म्हणतात, तू बरोबर समजलास. तसाच तू आहेस. मेघनाने तुला नाकारलं म्हणून तुझं मोल कमी झालं नाही. फक्त तिला तुझं मोल ओळखता आलं नाही. ती परखदार नव्हती. ती तुझी किंमत ओळखू शकली नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमचं मूल्य तुमच्यात आहे, तुमच्या हृदयात आहे, तुमच्या प्रामाणिकतेत आहे. दुसऱ्यांच्या मान्यतेवर अवलंबून नाही. कोणी तुम्हाला नाकारलं म्हणून तुमचं मोल कमी होत नाही. बुद्ध अरुणाला विचारतात, अरुण, आता तू काय करणार? अरुण बोलला, भगवन, मला राग येतो. त्यांनी माझ्याशी खोट केलं, मला फसवलं. बुद्ध म्हणतात, तुझा राग योग्य आहे, पण तू हा राग किती दिवस बाळगणार? अरुण म्हणाला, मला समजत नाही भगवन. बुद्ध बोलतात, पाह अरुण, तू देवराज आणि मेघनाचा राग धरून बसलास तर तू त्यांना शिक्षा करत नाहीयस, तू स्वतःला शिक्षा करतोयस. ते आनंदात आहेत आणि तू रागात. ते पुढे गेले आहेत आणि तू भूतकाळात अडकला आहेस. याचा फायदा कोणाला? राग हा विष आहे अरुण. हा विष तुला मारतो, त्यांना नाही. तू रागात आहेस तर तू जगत नाहीयस, तू फक्त भूतकाळात राहतोयस. बुद्ध एका पक्षाला पिंजातून सोडतात. पाह अरुण, हा पक्षी, मी याला सोडलं. आता हा मुक्त आहे. तसंच तू त्यांना माफ केलंस तर तू मुक्त होशील. माफी देणं म्हणजे त्यांना सोडवणं नाही, स्वतःला सोडवणं. अरुण विचारतो, पण भगवन, मी त्यांना कसं माफ करू? त्यांनी माझं इतकं वाईट केलं. बुद्ध बोलतात, माफी त्यांच्यासाठी नाही अरुण, माफी तुझ्यासाठी आहे. तू त्यांना माफ केलंस म्हणजे त्यांची चूक योग्य झाली असं नाही. तू त्यांना माफ केलंस म्हणजे तू त्यांच्या बंधनातून मुक्त झालास. मित्रांनो, लक्षात ठेवा, माफी देणं ताकद आहे, कमकुवतपणा नाही. माफी देणं म्हणजे स्वतःला भूतकाळाच्या बंधनातून मुक्त करणं. राग तुम्हाला दुखवतो, माफी तुम्हाला मुक्त करते. मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही कोणाला माफ करू शकता का? कमेंट करा, हो मी माफ करतो, किंवा नाही अद्याप नाही. बुद्ध अरुणाला आकाशाकडे पाहायला सांगतात. आकाशात सूर्य उगवत होता. अंधार नाहीसा होत होता. प्रकाश पसरत होता. बुद्ध म्हणतात, अरुण, रात्र किती गडद असली तरी सूर्य नक्की उगवतो. का? अरुण बोलला, कारण ती निसर्गाची नियती आहे भगवन. बुद्ध म्हणतात, तसंच तुझं सुख येणारच आहे, कारण ती तुझी नियती आहे. तू जे गमावलंस ते तुझं नव्हतं. जे तुला मिळणार आहे ते तुझंच आहे. फक्त तुला धीर धरायचा आहे, रात्र संपेपर्यंत. अरुण विचारतो, पण भगवन, मी कसा धीर धरू? मला खूप दुःख होतं. बुद्ध म्हणतात, दुःख होऊ दे अरुण. रडायचं असेल तर रड, पण थांबू नकोस. नदी रडते का? नाही, ती वाहत राहते. झाड रडतं का जेव्हा पाने गळतात? नाही, ते नवीन पानं उगवतं. तुझं दुःख तुझ्यासोबत राहू दे, पण तुझी पावलं थांबू देऊ नकोस. बुद्ध बोलतात, अरुण, आता तुला असं वाटतं की तुझं आयुष्य संपलं. पण खरं सांगू, तुझं आयुष्य आता सुरू झालंय. अरुण गोंधळतो, सुरू झालंय कसं? बुद्ध म्हणतात, कारण आतापर्यंत तू दुसऱ्यासाठी जगत होतास, आता तू स्वतःसाठी जगशील. आतापर्यंत तुझी स्वप्न तिच्या भोवती होती, आता तू स्वतःची स्वप्न बघशील. आतापर्यंत तुझं सुख तिच्यावर अवलंबून होतं, आता तुझं सुख तुझ्या आत असेल. बुद्ध बोलतात,
मेघना गेली, देवराज गेला. ते एक अध्याय संपला. पण तुझं पुस्तक संपलं नाही. आणखी अनेक अध्याय शिल्लक आहेत. तू नवीन मित्र भेटशील, खरे मित्र. तू नवीन प्रेम करशील, खरं प्रेम. आणि एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, छान झालं की ते गेले. नाहीतर मला हे सुंदर आयुष्य मिळालं नसतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, जे जातं ते तुमच्या भल्यासाठी जातं. जे येतं ते तुमच्या भवितव्यासाठी येतं. तुमचं भवितव्य पुढे आहे, भूतकाळात नाही. मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही नवीन सुरुवात करायला तयार आहात का? कमेंट करा, हो मी तयार आहे, किंवा नाही, अद्याप नाही. अरुण उठला. त्याने बुद्धांना नमन केला. त्याचे डोळे अजूनही ओले होते, पण चेहऱ्यावर शांतता होती. हलकीशी स्मित होती. अरुण बोलला, भगवन, मी अजूनही दुःखी आहे. पण आता मी समजलो. मी खरं प्रेम गमावलं नाही. मी खोट प्रेम ओळखलं. मी खरा मित्र गमावला नाही. मी बनावट मित्र ओळखला. मी पराभव पत्करला नाही. मी स्वतःचं मूल्य शिकलो. बुद्धहस्त म्हणतात, ज्या पुत्रात जग. स्वप्न पहा, स्वतःसाठी जग. आणि एक दिवस परतीये, हस्त. आणि सांग, तुम्ही खरं म्हणालात होतं. अरुण निघाला. पावसाळ्यातील हिरव्यागार वाटेवरून. मनात प्रकाश, हृदयात आशा. सूर्य ढगांमधून बाहेर आला होता. इंद्रधनुष्य आकाशात दिसत होतं. अरुणने मागे वळून पाहिलं. बुद्ध त्याला आशीर्वाद देत होते. त्याने पुन्हा नमन केला आणि पुढे चालू लागला, आपल्या नवीन आयुष्याकडे. मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगतो, अरुणाचं पुढे काय झालं. 2 वर्षांनी अरुण एका नवीन गावात होता. त्याला नवीन मित्र मिळाले होते. खरे मित्र, जे त्याच्या संकटात त्याच्यासोबत उभे राहिले, जे त्याच्या यशात आनंदित झाले. त्याला नवीन प्रेम मिळालं होतं. एक मुलगी ज्याने त्याच्यावर खरोखर विश्वास ठेवला, ज्याने कधीच दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही, ज्याने नेहमी अरुणालाच प्रथम विचारलं. आणि एक दिवस अरुणाने ऐकलं. मेघना आणि देवराज वेगळे झाले होते. देवराजला मेघनावर प्रेम नव्हतं. त्याला फक्त सूड हवा होता. लग्नानंतर त्याने तिला दुखवलं, तिच्याशी वाईट वागलं. आणि आता मेघना एकटी होती, पश्चातापात रडत. तिने जे गमावलं होतं ते आता तिला कळत होतं. पण अरुणाला दुःख वाटलं नाही. त्याला राग आला नाही. त्याने फक्त म्हटलं, बुद्धांनी खरं सांगितलं होतं. जे माझ्यासाठी नव्हतं ते गेलं, आणि जे माझ्यासाठी होतं ते आलं. छान झालं की ते दोघे गेले. नाहीतर मला हे सुंदर आयुष्य मिळालं नसतं. आणि अरुण आनंदात जगू लागला, आपल्या नवीन कुटुंबासोबत, आपल्या नवीन मित्रांसोबत, आपल्या ख्या प्रेमासोबत. मित्रांनो, ही होती अरुणाची कथा. पण ही फक्त कथा नाही, हे आपलं सत्य आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण कधी ना कधी अरुण आहे. पण आज आपण निर्णय घेऊ. आपण थांबणार नाही. आपण पुढे जाणार. मित्रांनो, आज तुम्ही काय शिकलात? बुद्धांच्या 7 शिकवणी. 1. खरे लोक संकटात ओळखले जातात. बनावट लोक चमकदार असतात पण पोकळ असतात. 2. दुसऱ्यांच्या बोलण्यावर आंधळा विश्वास ठेवू नका. स्वतः पहा, स्वतः विचारा, स्वतः निर्णय घ्या. 3. मत्सर असलेल्या लोकांपासून दूर राहा. ज्याला तुमच्या सुखाचा आनंद नाही, तो तुमचा मित्र नाही. 4. जे गेलं ते तुमचं नव्हतं. खरं प्रेम कधीच संशयात पडत नाही. 5. तुमचं मूल्य तुमच्यात आहे.
दुसऱ्यांच्या मान्यतेवर अवलंबून नाही. 6. माफी द्या, स्वतःला मुक्त करा. राग तुम्हाला दुखवतो, माफी तुम्हाला मुक्त करते. 7. तुमचं भवितव्य पुढे आहे. जे गेले ते जाऊ द्या, जे येणार आहे त्याचं स्वागत करा. मित्रांनो, या 7 शिकवणी तुमच्या आयुष्यात उतरवा. आज तुम्ही कोणाला माफ करणार आहात? आज तुम्ही कोणत्या बनावट मित्रापासून दूर जाणार आहात? आज तुम्ही स्वतःच्या मोलाची ओळख करून घेणार आहात. आता तुमची पाळी. 1. या व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला आज दिलासा मिळाला असेल तर. 2. कमेंटमध्ये लिहा, मी तयार आहे. नवीन आयुष्यासाठी, नवीन सुरुवातीसाठी. 3. SR परकारे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल दाबा. रोज अशा प्रेरणादायक कथांसाठी. 4. हा व्हिडिओ त्या मित्राला पाठवा ज्याला आज या 7 शिकवणींची गरज आहे, ज्याला आज दिलासा हवा आहे. नमो बुद्धाय. मित्रांनो, तुमचा SR परकारे तुम्हाला सांगतो, जे तुमचं आहे ते नक्कीच येईल. फक्त धीर धरा, आत्मविश्वासाने पुढे चला. तुम्ही एकटे नाही आहात. आम्ही सर्वजण एकत्र आहोत. आणि लक्षात ठेवा, जे गेलं ते तुमच्या भल्यासाठी गेलं. जे येणार आहे ते तुमच्या भवितव्यासाठी येणार आहे. तुमचा सूर्योदय जवळ आहे. फक्त रात्र संपेपर्यंत धीर धरा. धन्यवाद मित्रांनो. नमो बुद्धाय. तुमच्या SR परकारे. पुन्हा भेटू नवीन कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा आणि पुढे चला. धन्यवाद.